आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं विधानसभेला 10-0 झालं। मला असं वाटतं की तोच शुभ संकेत महाराष्ट्रात झाला आणि त्यानंतरच्या नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा आपण बघितलं असेल। पलीकडच्या बाजूला सगळ्या पक्षांचे एकूण निवडून आलेले नगराध्यक्ष बघा आणि महायुतीचे नगराध्यक्ष बघा। आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून आवश्यक असणारं विकासाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण काही करणार आहोत की नाही, आणि ते जर करायचं असेल तर आपल्या सगळ्यांच्या समोर फक्त एकच ऑप्शन दिसतोय, तो म्हणजे महायुती। उद्यम नगरी म्हणून प्रसिद्ध असणारं, संपूर्ण देशातलं प्रसिद्ध असणारं हे आपलं कोल्हापूर। दरडोई उत्पन्नामध्ये संपूर्ण देशामध्ये प्रसिद्ध असणारं हे आपलं कोल्हापूर। आणि भविष्य काळातल्या विकासासाठी जर काम करायचं असेल तर एक चांगला विकासाचा अजेंडा घेऊन, राजकारणाचा अजेंडा नाही तर विकासाचा अजेंडा घेऊन महायुतीचं काम आपण सगळेजण करतोय। अनेक वर्षाचा आपल्या सगळ्यांच्यासाठीचा आवासून प्रश्न असणारा खंडपीठ, या सगळ्या खंडपीठाची सुरुवात झाली, तो सुद्धा कोल्हापूरवासियांच्या आनंदाचा खूप मोठा क्षण होता। राजकारण नाही तर विकास कारण करण्यासाठी ही निवडणूक आपल्या सगळ्यांच्यासाठी महत्त्वाची आहे। आपण सगळेजण शुभारंभापासून तो गुलाल उधळण्यापर्यंत आपण सगळेजण काम करूया अशी विनंती करतोय। डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही। मग टेन्शन घेऊ नका। सूर्या हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत। कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम। पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। संपर्क 9822 63 54 69। या राज्यामध्ये इतिहास घडला। ज्या पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपण सर्वांच्या कृपेनं, आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं, आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं विधानसभेला 10-0 झालं। मला असं वाटतं की तोच शुभ संकेत महाराष्ट्रात झाला आणि त्यानंतरच्या नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा आपण बघितलं असेल। पलीकडच्या बाजूला सगळ्या पक्षांचे एकूण निवडून आलेले नगराध्यक्ष बघा आणि महायुतीचे नगराध्यक्ष बघा। आपण सगळेजण हे बघितल्यानंतर आता शुभ संकेत घेऊन आपण एवढ्यासाठी आलात, कारण महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा 70 पर्यंत एकूण सगळे बिनविरोध अशा पद्धतीचे सगळे नगरसेवक महायुतीचे करून आपण या ठिकाणी आलात। शुभ संकेत घेऊन अंबाबाईचा आशीर्वाद घेण्यासाठी आलात। तमाम कोल्हापूरवासियांच्या वतीनं पहिल्यांदा मी आपलं अभिनंदन करतो, महायुतीच्या सगळ्या नेत्यांचं अभिनंदन करतो। आणि जो शुभ संदेश आपण दिलात तोच शुभ संदेश घेऊन कोल्हापूरच्या जनतेच्या वतीनं सुद्धा अशाच पद्धतीचं काम करण्याचा संकल्प आपण सगळेजण करूया अशा पद्धतीची विनंती आपण सर्वांना करतो। खरं तर महाराष्ट्रात असेल, देशात असेल, आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार आणि त्यानंतर महायुतीच्या नेतृत्वाखालचं आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखालचं महाराष्ट्रातलं सरकार यांच्या माध्यमातून विकासाची आस असणाऱ्या संपूर्ण महाराष्ट्राला अपेक्षित असणारं सगळं काम होतंय। आणि म्हणूनच त्या सगळ्या विकास कामाच्या जोरावरती ज्या पद्धतीचं यश, अभूतपूर्व असं यश महायुतीला मिळतंय, ते सगळं बघितल्यानंतर याच सगळ्या यशाची सगळी यशोगाथा उद्याच्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा व्हावी असाच संकल्प घेऊन आपण सगळेजण उद्याच्या निवडणुकीला सामोरं जाऊन प्रत्येक मतदाराला विनंती करूया अशा पद्धतीची विनंती आपण सगळ्याच जणांनी करूया। खरं तर गेले 4-8 दिवस आपण बघतोय, किंबहुना महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर आता पुढच्या 8-10 दिवसांमध्ये सुद्धा आपण सगळे जर प्रचाराच्या धुरळ्यामध्ये आपण जर बघाल, आरोप प्रत्यारोप, तुम्ही काय केलं, मी काय केलं आणि आमचं काय चुकलं आणि तुमचं काय चुकलं, ह्याच्या पलीकडे आपण कुठे जाणार आहोत की नाही। आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून आवश्यक असणारं विकासाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण काही करणार आहोत की नाही, आणि ते जर करायचं असेल तर आपल्या सगळ्यांच्या समोर फक्त एकच ऑप्शन दिसतोय, तो म्हणजे महायुती। आपण सगळेजण बघितलं असाल तर राजर्षी शाहूंच्या जन्मभूमी आणि कर्मभूमी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या संपूर्ण देशातलं हे शहर म्हणजे कोल्हापूर। उद्यम नगरी म्हणून प्रसिद्ध असणारं, संपूर्ण देशातलं प्रसिद्ध असणारं हे आपलं कोल्हापूर। दरडोई उत्पन्नामध्ये संपूर्ण देशामध्ये प्रसिद्ध असणारं हे आपलं कोल्हापूर। परंतु विकासाच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीच्या सगळ्या संकल्पना आपण सगळ्यांना अपेक्षित आहेत त्या पूर्ण करण्यामध्ये मात्र अजून सुद्धा आपल्याला खूप काम करावं लागेल। हे काम करणं, निवडणूक ही केवळ 81 उमेदवारांच्यासाठी नाही, या कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्या, कोल्हापूर शहरातल्या सगळ्या नागरिकांच्या विकासासाठी आणि भविष्य काळातल्या विकासासाठी जर काम करायचं असेल तर एक चांगला विकासाचा अजेंडा घेऊन, राजकारणाचा अजेंडा नाही तर विकासाचा अजेंडा घेऊन महायुतीचं काम आपण सगळेजण करतोय। माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, हेच काम आणि हीच भूमिका घेऊन आपण मतदारांच्या पर्यंत जाऊया। आपण सगळ्यांनी बघितलं असेल, अनेक वर्षाची अनेक सगळ्यांची संकल्पना जी होती ती सगळी संकल्पना महायुतीच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी पूर्ण करण्यामध्ये यशस्वी झालो। विशेषतः आपण बघितलं असेल, अनेक वर्षाचा अंबाबाईचा आराखडा आपण सगळा बघत होतो, परंतु राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा आणि 2 उपमुख्यमंत्र्यांचे मी मनापासून आभार मानेन। आदरणीय चंद्रकांत दादांच्यापासून पालकमंत्री असल्यापासून दादा आपण प्रयत्न करत होतात आणि ज्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आणि सगळ्यांचे प्रश्न, अनेकांना प्रश्न पडला की 1400 कोटीचा आराखडा कसा काय होऊ शकतोय, पण होय,
हे होऊ शकते ना, हे झालंय. या सगळ्याच्या कामाची सुरुवात झाली. अनेक वर्षाचा आपल्या सगळ्यांच्यासाठीचा आव असून प्रश्न असणारा खंडपीठ, या सगळ्या खंडपीठाची सुरुवात झाली. तो सुद्धा कोल्हापूर वासियांच्या आनंदाचा खूप मोठा क्षण होता. IT पार्क, की ज्या IT पार्कसाठी सुद्धा आमच्यातले नवीन उद्योजक अतिशय चांगल्या पद्धतीने धावपळ करतायत, प्रयत्न करतायत. इथं उपस्थित असणारे क्षीरसाहेब सागर साहेब असतील, आदरणीय अमल महाडिक साहेब असतील, या दोघांच्या नेतृत्वाखाली या सगळ्या कामाची सुरुवात सुद्धा आपण सगळेजण करतोय. कोल्हापूरच्या विकासाची ही सगळी स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सगळेजण निघालोय. राजकारण नाही तर विकासकारण करण्यासाठी ही निवडणूक आपल्या सगळ्यांच्यासाठी महत्वाची आहे. खरं म्हणजे कोल्हापूरकडे मी ज्यावेळेला या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी बघतोय, खरं तर एवढा प्रचंड अशा पद्धतीचा खूप मोठा ऐतिहासिक वारसा आहे, विकासाचे संदर्भ आहेत, उद्यमनगरी म्हणून प्रसिद्ध आहे. परंतु कोल्हापूर जेवढं प्रगत व्हायला पाहिजे होतं ते सुद्धा अजून झालेलं नाही. आज सुद्धा कोल्हापूर म्हणजे एक छोटं विकास शहर म्हणायला पाहिजे की खेड म्हणायला पाहिजे अशी अवस्था आहे. या सगळ्याचा जर काही विकासाकडे आपल्याला सगळ्यांना घेऊन जायचं असेल तर आपल्या सगळ्यांना सुद्धा एक विकासाचा अजेंडा घेऊन जर काम केलं तरच निश्चितपणे आपण सगळेजण पुढे जाऊ शकतोय. आणि म्हणून उद्याच्या निवडणुकीमध्ये केवळ आमची उणीधुनी काढण्यासाठी नाही, कोल्हापूर शहरातल्या सगळ्या नागरिकांना आवश्यक असणारे रस्ते, पाणी, वीज या सगळ्या सुविधा तर देऊच देऊ, पण या देशातलं एक सर्वोत्कृष्ट अशा पद्धतीचं शहर बनवण्यासाठी आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून एक विकासाचा अजेंडा घेऊन आपण सगळेजण निघालोय. मला सांगायला अभिमान वाटतोय, हे सगळं पूर्ण करण्यासाठी सुद्धा जे आवश्यक असणारे सगळ्याच्या सगळे प्रमुख संपूर्ण ही सत्ता हे आपल्या हातात आहे. देशाचं नेतृत्व करणारे आदरणीय मोदीजी असतील, राज्याचं नेतृत्व करणारे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने काम करणारा मी असेल, या शहराचे दोन्ही आमदार की जे या शहराच्या विकासाचं संपूर्ण काम करणारे ते दोन्ही आमदार असतील, हे सगळेच्या सगळे महायुतीचे आहेत. आणि साहजिकच एका बाजूला विकासाचा अजेंडा आणि त्याच्याबरोबर त्याच्यासाठी असणारा राजकीय शक्ती आणि त्या पद्धतीचे निर्णय, या सगळ्यांच्या माध्यमातून महायुतीच्या माध्यमातून या शहराचा विकास करण्यासाठी आजच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या निमित्तानं संकल्प करूया. प्रत्येक माणसाच्याकडे हे सगळी भूमिका पटवून देऊया आणि उद्याच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा केवळ हेव्या देव्यांसाठी, केवळ एखाद्या माणसाच्या गुणाधुणा काढण्यासाठी आणि केवळ गाव पातळीवरचा आणि गल्लीत राजकारण करण्यापेक्षा सुद्धा कोल्हापूरचा भविष्य काळातला 50 वर्षाचा विकासाचा अजेंडा घेऊन आपण सगळेजण त्याच्या पूर्ततेचं अंबाबाईच्या साक्षीनं आपण सगळेजण शपथ घेऊन कामाला लागूया. आणि तीच भूमिका सर्व नागरिकांना पटवून देऊन एक ऐतिहासिक विजय साजरा करण्यासाठी आपण सगळेजण आजच्या या शुभारंभाच्या निमित्तानं कामाला लागूया अशी विनंती करतो. मनापासून आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब, आदरणीय चंद्रकांत दादांपासून व्यासपीठावरच्या सगळ्या उमेदवारांचे मी मनापासून, नेत्यांचं मी मनापासून आभार मानेन. कारण संपूर्ण राज्यामध्ये महायुतीच्या वतीनं एका बाजूला यापूर्वीचं काम असेल आणि या शहरामध्ये सुद्धा ही युती झाल्यापासून या युती करण्यामध्ये ज्यांचं योगदान आहे त्यांचंही आभार मानायला पाहिजेत. अतिशय चांगल्या पद्धतीनं उमेदवार की जे लोकांभिमुख आहेत असे सगळे उमेदवार आपण सगळ्यांच्या समोर दिले आहेत. त्या सगळ्या उमेदवारांना उद्याच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये यशस्वी करण्यासाठी आपण सगळेजण शुभारंभापासून तो गुलाल उधळण्यापर्यंत आपण सगळेजण काम करूया अशी विनंती करतो आणि माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.